स्वागत आहे रोशन रावते ब्लॉग्समध्ये। आणि आज आपण चाललोय कुठेतरी फिरायला। तर आज आपण ॲक्टिवा घेऊन जाणार आहे, ते पण कालमांडीला। बघू आता, आम्ही जवार फाट्यावर आलो आहे आता आमच्या इकडनं। तर इथनं प्रवास तुम्हाला दाखवणारच आहे, तर एन्जॉय करा। चला बाय। आणि साखरपुडा पण आहे, चला जेवायला। सोमवार आहे, बाजार भरला आहे, खोपोली भरपूर काय काय दाखव काय करा। इथं आमचाच होत्या ना, इथं घरात होत्या पण ना, हे घरात तो पेट्रोलवाला गाडी होते घरात। म्हणजे काय ना काय होतं नसेल ते, जरा सावकाश या। कोणता गाव आहे यो? टेटवालीला जरा सांभाळून गाडी चालवा, कारण की गाड्या खूप पलटी होतात आणि घरामध्ये घुसतात। जरा सांभाळून ड्राईव्ह करा। आता आपण कुठे शिवनेरी ढाबा इथे थांबलोय, थोडं पाणी वगैरे घेतलं आहे आणि थम्सअप घेतला आहे। पण आता परत वेदर चेंज झाला बघा, वेदर चेंज होत आहे एकदम। तर आम्ही दोघेजण आलो आहे आता, इथनं तिथं आणि मग जातो कालमांडी। चल, आजवाडा दिसतोय का? कसं वाटतंय? कसं वाटतंय? नव्हतं वरतं हनुमान पॉईंट, वरती हनुमान पॉईंट आणि खालून आज चाललोय आम्ही थेट कालमांडी। चला, हे हाय आम्ही आता, हे बघा कालमांडी धबधबा जव्हार। तर इथे पोचलो आहे आताच, आणि इथे पावती फाडतात पर एक माणसामागे 20 रुपये। तर पार्किंगसाठी 20 रुपये, कारण की इकडची जी काय फॅसिलिटी आहे ती वाढवण्यासाठी, अजून काय काय सोय करायला तेव्हा पैसे घेत असतील कदाचित। तर चला तुम्हाला दाखवतो कालमांडी। आता सगळीकडे आपण बघा, नो ड्रिंक, दारू पिणे मनाई आहे, चांगली गोष्ट आहे। आणि इकडनं पायऱ्या आहेत, बघू शकता, भारी सीन आहे एकदम। असा व्लॉग मोठा होणार आहे का? तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटायला लागलाय इकडे? अजून पाहिलेली तर जरा एक्साइटमेंट आहे आमच्या चेहऱ्यावर, का कसं काय आहे, पहिल्यांदा आलोय। तर चला खालती गेलो की दाखवतो। तर इकडनं तर पायऱ्या आहेत, पण थोड्या वेळाने संपतात त्या, आणि इकडनं ऑफ रोडिंग आहे। तर जरा सांभाळून, जर पाय घसरला तर डायरेक्टली खालती। तर तुम्ही जर कोणाला घेऊन येत असेल तर जरा सांभाळून, लहान मुलांसाठी तरी सांभाळून, कारण की खूप रिस्की आहे असं तरी मला वाटतंय। हे बघा डायरेक्टली खालती इकडनं। पण इकडे एक असं सोचण्यासारखं आहे की 12 महिने पाणी असतं, आणि कुठून येतं हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे। कोणाला माहीत असेल तर कमेंट मारा रे, आम्हाला माहिती नाही। चला, खालती खूप आवाज येतोय, खूप ओरडतात, खूप मजा घ्यायला लागल्यात। तर चला आपण पण घेऊ। पब्लिक तर आहे खूप, आणि जॅकेट पण आहे, ते बघा, अंग धुवायचं, आंघोळ करायची असेल तर। मी व्हिडिओ
वगैरे बघायचो कालमांडवीचे, तर मला वाटायचं का छोटंसंच असे, पण इकडे आलो तर ऐसा दिल कर रहा है धाक 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 यार. रस्ते पण जरा या उतरण्यासाठी जरा रिस्की आहेत, तर जरा सांभाळून सर्वांनी. आणि माझं थोबाळा बघून वाटत असेल का कसं वाटलं आहे, कारण की खूप मोठा आहे खूप. अजून तर खालवर तिकडे खालती जायचो आहे मी, इकडेच वरतीच आहेत आणि वरती खूप आहे अजून चढायला पण. तर इथे रायडर्स आहेत, त्यांच्याशी पण बात करू. चला. सर्व अंघोळ करायला लागला आणि गरमी पण खूप वाढली. फायनली पोहोचला आणि हे बघा वॉटरफॉल, आणि खूप मजा करायला लागल्यात. दुसरं पण बघूनच जरा अलग वाटायला लागले, कारण की खूप मोठं आहे आणि जरा रिस्की पण आहे, तर जरा सांभाळून सर्वांनी. तिथे यायचं असेल तर जॅकेट पण आहेत, म्हणजे सेफ्टी आहे तशी, एवढं टेन्शन घ्यायचं प्रॉब्लेम नाही. पण जरा स्वतःने पण स्वतःची काळजी घेतलेली बरी, बरोबर का नाही. तर खूप मोठं आहे, तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, खूप भारी आहे. आणि आम्ही तर एन्जॉय करायला लागलो, तर तुम्ही पण एन्जॉय करा आल्यावर. चला. आणि मी पहिला बोलत होतो की तिकीट वगैरे घेतात तर फॅसिलिटी पाहिजे, तर तशा फॅसिलिटी पण त्यांनी उपलब्ध केल्यात, कारण की इथे सेफ्टी गार्ड्स आहेत वगैरे, म्हणजे काय झालं तर माणसं वगैरे ठेवल्यात त्यांनी. परत हे आहेत आपले जॅकेट आहेत, तर आहे तसं. आणि चेंजिंगसाठी हे आहे, तर तशी फॅसिलिटी ठेवली आहे त्यांनी, तर बरोबर आहे. त्यांचे पैसे घेतले आणि अजून पैसे वाढवून त्यांनी रस्ता पण बनवला पाहिजे, हे एक आहे. तर जरा बघा. बाहेरचे माणूस आलेले असतात, त्यांना कसं पोहता येत नाही. हां, त्यांना आम्ही सांगतो बाबा इथे एवढं फीट आहे, 2 फीट 4 फीट 50 फीट आहे, हां, त्या हिशोबात आम्ही त्यांना सांगतो. आणि प्रत्येकाला जॉकेट येऊ शकतो का बाबा, आले तर प्रत्येकजण माणूस सुखरूप घरी पोहोचला पाहिजे, असं हे हिशोबात तेच. देतो आम्ही. म्हणजे तुम्ही फॅसिलिटी भरपूर देता, भरपूर देतात. म्हणजे खूप फॅसिलिटी आहे, तर एकदम सेफली आहे इथे. तर तुम्ही सर्वजण व्हिजिट करू शकता. आणि खूप पब्लिक येऊन इकडे सांभाळायला सर्व दादा वगैरे आहेत, तिकडे सर्व पब्लिक आहे त्यांची. तर तुम्ही इकडेच. हां, तर तुम्हाला म्हणजे तिकीट वगैरे घेता तर तुम्हाला परवडतं का असं, म्हणजे थोडे ज्या हिशोबात जसे प्रेक्षक आले त्या हिशोबात आम्हाला हां. कारण की मला तरी वाटतं की थोडंफार जास्ती तिकीट असून ना, थोड्या अजून फॅसिलिटी पण उपलब्ध करता तुम्हाला येतील, तर तुम्ही तिकीट पण वाढवलं पाहिजे. आता ते फॅसिलिटी चालू झाल्यात का पहिल्यापासूनच आहेत? आता महिना झालेला आहे. हां 15 पासून. हां. तर मग धन्यवाद दादा. जॅकेट वगैरे घेतात त्याचे वेगळे चार्जेस लागतात का? 1 तासाचे 100 रुपये. तर जॅकेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यायला लागतील, बस एवढंच. बाकी तुम्हाला काय खर्च मिळत नाही ते. हां, ठीक आहे, थँक्यू. मारावड्या. चला बाय. अभी शॉर्टकट लेंगे. धावतूच चढ, मी पण धावतूच येता आता. ये बाबा, स्लिप मार रहा है टायर. ओ भाई, साधा सुद्धा काम आहे का आमचा. पोचलो आता, गाडी जाऊन थोड्याच वेळात पोचू. चलो, पार्किंगमध्ये पोचलो आम्ही. हे बघा, पब्लिक खूप येते, तिथे रायडर्स पण आहेत आणि आपली तिथे आहे गाडी. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल का आमची हालत झाली चढताना. कसा वाटला आजचा प्रवास? खालपर्यंत आहे ती. चला आता निघतो इकडनं.
आता आम्ही काल मांडवीवरून रिटर्न चाललो आहे घरी आता. तर आता इथे परत धाब्यावर वळलो आहे, थम्सअप घेतला. आता थम्सअप पिऊन ना घरा जायचं ना. चला मग घरी जातो आहे आता. चला निघतो आता इकडून. आम्ही आता विक्रमगडला पोचलो आणि पाऊस सुरू झाला. विक्रमगडमध्ये पाऊस पडायला लागला. अरे बाबा, मजा आ रहा है. चल जवारवरून येताना काहीतरी